राज्यात सर्वत्र ठिकाणी तापमानाचा पारा वाढत असताना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा 42° वरती गेलेला आहे। या ठिकाणी येणारे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिघं राज्यातील मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात। थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी नागरिकांचा येण्याचा ओढा हा जास्त असतो। मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून तोरणमाळ परिसरामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे त्याचा फटका आता इथल्या पर्यटकांना बसतानाचा पाहायला मिळत आहे। तापमान वाढीचा फटका वाढत असताना कुठेतरी पर्यटक या ठिकाणी येण्याचं टाळत आहेत। आपण या ठिकाणी दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो पर्यटक खूप कमी संख्येने या ठिकाणी येत आहेत। तापमान वाढत असल्यामुळे हा सगळा फटका पर्यटन व्यवसायाला या ठिकाणी बसतो आहे। तर कुठेतरी जे पर्यटन विभाग असेल, वन विभाग असेल, त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन वेळीच ह्या सगळ्या वृक्ष लागवडीकडे लक्ष दिलं गेलं नाही तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये देखील इथली परिस्थिती भीषण होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तोरणमाळहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।